नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कारंडे संजय कुमार. इयत्ता 12व्या अर्थशास्त्रामधील निर्देशांक इंडेक्स नंबर हे एक आपण नवीन प्रकरण सुरू केलेलं आहे. कालच्या तासाला आपण निर्देशांकाचा अर्थ यामध्ये निर्देशांकाची ऐतिहासिक वाटचाल किंवा निर्देशांकाची सुरुवात कधीपासून झाली किंवा निर्देशांकाचा वापर कधी करण्यात आला, त्यानंतर निर्देशांकाची व्याख्या देखील आपण बघितलेली आहे स्पायगेल आणि काउडन यांच्या मतानुसार. आणि अर्थ काउडन यांच्या मतानुसार देखील आपण व्याख्या बघितलेली आहे. ती व्याख्या तुमच्या स्क्रीनवरती समोर दिसते की निर्देशांक ही संख्यांची अशी शृंखला आहे की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलाचे मापन करता येते. म्हणजे निर्देशांक हे नेमकं काय आहे तेही मी तुम्हाला कालच्या तासाला सांगितलेलं आहे की असा अंक आहे, म्हणजे तो जो निर्देशित करतोय काहीतरी आपल्याला सांगतोय, काहीतरी निर्देशित करतोय. यावरून आपण व्यवहारामध्ये अशा निर्देशांकावरून काहीतरी अर्थ काढत असतो. थोडक्यात आपण किंमत निर्देशांकाच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा किंवा शेअर बाजाराच्या निर्देशांकाच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा ऐकिवात आहोत. आणि मग आपण शेअर बाजाराचा निर्देशांक ढासळला किंवा शेअर बाजाराचा निर्देशांक त्यानं उसळी घेतलेले आहे, म्हणजे वाढला, म्हणजे अशा प्रकारच्या बातम्या वगैरे आपण वर्तमानपत्रावरून, रेडिओ, टी व्हीच्या माध्यमातून ऐकलेल्या आहेत. म्हणजे हा निर्देशांक नेमका काय आहे याचा अर्थ आपण बघितलेला आहे. आणि या निर्देशांकाची काही वैशिष्ट्य देखील कालच्या तासाला आपण बघितलेले आहेत. आणि या निर्देशांकाच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाच्या अशा संकल्पना किंवा सांकेतिक भाषेमध्ये किंवा परिभाषेचा वापर केला जातो. आणि बोर्डाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा भाग, परंतु यावर्षी ही सांकेतिक भाषा म्हणजे निर्देशांकामध्ये अशा ज्या दोन भाषा वापरल्या जातात ते सांकेतिक म्हणजे असं वापर केला जातो. त्याच्यामधलं पहिली गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे मूळ वर्ष, बेसिक इयर. म्हणजे मूळ वर्ष म्हणजे नेमकं काय आहे तर निवडलेल्या वर्षाची तुलना. आपण निर्देशांक तयार करत असताना एक वर्ष निवडतो. म्हणजे आता सध्या आपण 2020मध्ये आहोत आणि या 2020मधील आपल्याला सरासरी वस्तूंच्या किमती काढायच्यात किंवा आपण या 2020मध्ये वस्तूंच्या किमती वाढल्यात का कमी झालेल्या आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. मग हे कशावरून पाहणार तर त्यासाठी आपल्याला गेल्या वर्षी किंवा त्याच्या 2 वर्षापूर्वीच्या, 4 वर्षापूर्वीच्या किंवा 2015मध्ये असेल किंवा 2010मध्ये, म्हणजे 10 वर्षापूर्वी वस्तूंच्या किमती किती होत्या, 5 वर्षापूर्वी किती होत्या, मग 2005 किंवा तुम्ही 10 किंवा 15 असं जर वर्ष निवडलं तर ते वर्ष म्हणजे मूळ वर्ष. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हटला 2015मध्ये काही वस्तूंच्या अशा किमती होत्या आणि 2020 म्हणजे चालू वर्ष. 2020 कसलं वर्ष आहे हे चालू वर्ष. म्हणजे बेसिक इयर मूळ वर्ष ज्या वर्षामधल्या वस्तूंच्या किमतीची तुलना चालू वर्षातील वस्तूंच्या किमतीशी केली जाते. आणि मग त्यावरून आपल्याला या चालू वर्षामध्ये वस्तूंच्या किमती वाढल्यात का कमी झाल्यात याचा अंदाज म्हणजे त्याच्यावरून करता येतो. आणि अशा मूळ वर्षामधलं ज्या वस्तूंच्या आपण किमती विचारात घेतो किंवा त्यासाठी आपल्याला 0 हा प्रत्यय वापरावा लागतो. म्हणजे मूळ वर्षामध्ये जर वस्तूंची किंमत 0 असेल तर आता चालू वर्षामध्ये त्या वस्तूंच्या किमती किती आहेत यावरून आपल्याला अंदाज करता येतो. म्हणजे बेसिक इयर काय आहे, म्हणजे मूळ वर्षामध्ये वस्तूंच्या किमती काय होत्या, चालू वर्षामध्ये काय आहेत, म्हणजे आपल्याला 100 हा अंक त्याच्यासाठी वापरता येतो. म्हणजे मूळ वर्षातील वस्तूंच्या किमती जर आपण विचारात घेतल्या तर त्यावरून आपल्याला चालू वर्षातील किमती विचारात घेता येतील. मग 100 असतील तर आत्ता चालू वर्षामध्ये त्याच्यामध्ये वाढ झाली का घट झालेली आहे याचा अंदाज करता येतो. म्हणून अशा परिभाषेचा वापर केला जातो. हे एक मूळ वर्ष आणि चालू वर्ष अशा 2 कन्सेप्ट किंवा त्याला कन्सेप्ट किंवा परिभाषा वापरल्या जातात. आणि निवडलेले वर्ष किंवा आता समजा तुम्ही निवडलेलं वर्ष समजा 2000 असेल तर 2000 हे वर्ष चालू वर्ष गृहीत, समजा आता चालू वर्ष हे 2020 आहे, मग तुम्ही 2020 सुद्धा गृहीत धरू शकता. म्हणून अशा निवडलेल्या वर्षाची तुलना करण्यासाठी चालू वर्षाची गरज असते आणि त्यासाठी चालू वर्षासाठी 1 हा प्रत्यय वापरला जातो. म्हणजे अशा प्रकारे हा जो भाग आहे
की तुम्हाला माहीत हवं, परंतु हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यावरती आपल्याला पुढचा किंमत निर्देशांक तयार करत असताना बेस दिलेला आहे बोर्डानं, परंतु हा भाग हा या वर्षासाठी वगळलेला आहे. तरी देखील आपण त्याचा इथं या ठिकाणी विचार करतोय. आता असा किंमत निर्देशांक तयार करत असताना कोणती सांकेतिक लिपी वापरली जाते? तुमच्या स्क्रीनवरती बघा ही सांकेतिक लिपी दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये P0 म्हणजे नेमकं काय? तर मूळ वर्षातील वस्तूची किंमत. त्याला P0 बरोबर मूळ वर्षातील वस्तूची किंमत, प्राईस. आणि P1 म्हणून 0 आणि 1, मग अशी मी सांगितलं की तिथं सांकेतिक भाषा वापरली जाते. मूळ वर्षासाठी 0 आणि चालू वर्षासाठी 1, म्हणून चालू वर्षातील वस्तूंच्या किमती ज्याच्यासाठी प्राईस ऑफ इयर, म्हणजे त्या वर्षामध्ये आता चालू वर्ष 2020 आहे, तर त्याच्यासाठी आपण 1 हा शब्द वापरलेला आहे. म्हणून P1 बरोबर चालू वर्षातील वस्तूंची किंमत. आणि बघा त्याच्या खाली एक Q0 हा मुद्दा दिलेला आहे. म्हणजे Q0 बरोबर मूळ वर्षातील उपभोग्य वस्तू किंवा खरेदीच्या वस्तूंची संख्या, म्हणून त्याला क्वांटिटी हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे चालू वर्षामध्ये किती वस्तूंचं उत्पादन झालेलं आहे, त्यांची संख्या किती आहे, आणि 2015 जर आपण 5 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी किती वस्तूंचं उत्पादन झालेलं आहे त्या वस्तूंची संख्या, म्हणून त्याला क्वांटिटी ऑफ गुड्स म्हणजे वस्तूंची संख्या असं म्हटलेलं आहे. म्हणून त्यासाठी शब्द Q0, म्हणून हे कुठलं आहे? मूळ वर्षामधलं, म्हणून त्याला 0 हा शब्द वापरलेला आहे. तर Q1 म्हणजे काय? तर क्वांटिटी ऑफ करंट इयर म्हणजे चालू वर्षामधील वस्तूंची संख्या, त्यालाच काय म्हटलं जातं? म्हणून Q1 बरोबर चालू वर्षातील उपभोग्य वस्तू किंवा खरेदीच्या वस्तूंची संख्या, की आता या करंट इयरमध्ये किंवा चालू वर्षामध्ये किती वस्तूंचं उत्पादन झालेलं आहे, अशा वस्तूंची संख्या किती आहे, म्हणून त्यासाठी 1 हा शब्द Q1 क्वांटिटी असं म्हटलेलं आहे. अशी सांकेतिक भाषा किंवा लिपी या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायची आहे. आता आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट पाहायची ते म्हणजे हे किंमत निर्देशांकाचे प्रकार कोणकोणते आहेत. आणि अशा किंमत निर्देशांकाचे 4 प्रकार आहेत, आणि ते 4 प्रकार आपल्याला पुढील स्क्रीनवरती दिसत आहेत. हे निर्देशांकाचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे किंमत निर्देशांक, आणि अतिशय महत्त्वाचा भाग आहे. बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला किंमत निर्देशांक म्हणजे काय आणि तुम्हाला पुढं किंमत निर्देशांकाचं सूत्र देखील बघायचं, आणि त्यावरून आपल्याला म्हणजे एक फॉर्म्युला वापरून उत्तर देखील शोधायचं आहे की किंमत निर्देशांक कसा काढला जातो, त्याचे टप्पे किंवा पायऱ्या देखील आपल्याला पाहिजेत. पण आपल्याला सध्या किंमत निर्देशांक म्हणजे नेमकं काय तर हे माहीत असणं गरजेचं आहे. तर किंमत निर्देशांक म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये सामान्यपणे जे बदल घडून येतो अशा बदलाचं मापन केलं जातं, आणि ते 2 प्रकारचं किंवा ते 2 कालावधीमधील मापन दरम्यान किंवा कालावधीमधील किंवा किमतीच्या पातळीमधली तुलना करून केलं जातं. मग अशा प्रकारचं हे किंमत निर्देशांक नेमकं काय आहे? तर किमतीच्या बाबतीमध्ये काय चढ उतार झालेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल बऱ्याच वेळा आपण म्हणतो की आपल्याकडचे किंवा ज्यांना माहिती आहे किंवा 10 वर्षापूर्वी आपण म्हणतो वस्तूंच्या किमती खूपच कमी होत्या आणि आत्ता सध्या वस्तूंच्या किमती खूपच वाढलेल्या आहेत. या उलट ते म्हणाल किमती सतत वाढतच जातात, असं नाही. बऱ्याच वस्तूंच्या बाबतीमधल्या किमती आपण बघतो की सरासरी किमती वाढण्याऐवजी कमी होताना दिसतात. तुम्हाला आठवत असेल की 10 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी जेव्हा मोबाईल फोनची सुरुवात झाली आपल्या देशामध्ये, म्हणजे आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थानं मोबाईलची सुरुवात झाली किंवा कुठं कुठं मोबाईल मिळायला लागला तो म्हणजे 2001च्या नंतर खऱ्या अर्थानं मोबाईलची सुरुवात झाली. आणि जेव्हा मोबाईलची सुरुवात झाली तेव्हा मोबाईलच्या किमती एवढ्या प्रचंड होत्या की त्या सर्वसामान्य लोकांना साधा मोबाईल किंवा साधा ब्लॅक अँड व्हाईट असा मोबाईल खरेदी करणं देखील परवडत नव्हतं. आणि आत्ताच्या सारखे स्क्रीन टच मोबाईल वगैरे स्मार्टफोन तर याचा विचार देखील करणं शक्य नव्हतं. म्हणजे असे मोबाईल
की ज्याच्या किमती दिवसेंदिवस वर्षानुवर्ष आपण बघतोय कमी 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 होत जातात आणि होत गेलेले आहेत. म्हणून 10-20 वर्षापूर्वी ज्या मोबाईलच्या किमती होत्या त्या आता राहिलेल्या आहेत का? तुम्हाला आम्हाला 10-20 वर्षापूर्वीचं काही माहीत नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे आता तुम्ही 12वीला आलेला हा 4-5 वर्षापूर्वीचं माहिती आहे की 4-5 वर्षापूर्वी ज्या मोबाईलच्या किमती होत्या त्या आत्ता नाहीत. म्हणजे किमती कमी देखील होतात. म्हणजे अशा विशिष्ट वस्तूंच्या बाबतीमधलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं तर काही वस्तूंच्या किमती वाढत असतात किंवा कधी त्या वाढतात तर कधी कमी होतात. आता सोन्याचं उदाहरण जर घेतलं तर सोन्याच्या बाबतीमधल्या किमती आता सध्या वाढत गेलेलं आहे. म्हणजे जवळजवळ उच्चांक झालेला आहे. आता त्याच्यामध्ये घसरण देखील सुरू होते. म्हणजे अशा प्रकारे वस्तूंच्या किमतीमध्ये जे बदल घडून येतात अशा बदलाचं मापन किंमत निर्देशांकाच्या माध्यमातून करता येतं आणि ते 2 भिन्न कालावधीच्या दरम्यानचं असतं. म्हणजे 2 भिन्न कालावधीमधलं तर मी तुम्हाला सांगितलं की 20 वर्षापूर्वीच्या मोबाईलच्या किमती आणि सध्याच्या किमती किंवा 10-20 वर्षापूर्वी असणाऱ्या टेलिव्हिजनच्या किमती आणि सध्याच्या किमती. म्हणजे अशा 2 कालावधीमधल्या किंमत पातळीचा अभ्यास करून त्यावरून आपल्याला किमती वाढल्या का किमती कमी झाल्या हे सांगता येतं. आणि असा हा किंमत निर्देशांक वस्तूंच्या किमतीवरून कसा काढला जातो? मग अशा मूळ वर्षातील वस्तूंच्या किमती काय होत्या, सरासरी किमती आणि चालू वर्षामधील वस्तूंच्या सरासरी किमती याचं गुणोत्तर विचारात घेऊन असा किंमत निर्देशांक तयार केला जातो. आणि अशा किंमत निर्देशांकाचे काय टप्पे आहेत किंवा तो कसा तयार केला जातो हे आपण पुढं पाहणारच आहोत आणि ते डिटेलमध्ये आपल्याला पाहायचं आहे. अशा निर्देशांकाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे संख्यात्मक निर्देशांक. बघा, मगाशीच तुम्हाला सांकेतिक भाषेमध्ये एक शब्द Q0 आणि Q1 गेलेला आहे. म्हणजे उत्पादनाची संख्या निर्देशांक तयार करत असताना आता पहिला आपण निर्देशांकाचा प्रकार बघितलेला आहे तो म्हणजे किंमत निर्देशांक. त्याच्यामध्ये आपण फक्त वस्तूंच्या किमतीचा विचार करत होतो. म्हणजे वस्तूची किंमत विचारात घेतलेली होती आणि या किमतीवरून पूर्वी असणाऱ्या किमती आणि आत्ता असणाऱ्या किमती याची तुलना किंवा त्याच्यामध्ये असणारा पडलेला फरक याचा विचार आपण करत होतो. तर आता संख्यात्मक निर्देशांक म्हणजे काय? तर पूर्वीच्या काळामध्ये टोटली वस्तूंचं उत्पादन आणि आत्ताच्या काळामध्ये वस्तूंचं उत्पादन म्हणजे 2 काळामधील वस्तूंच्या उत्पादनाची संख्या विचारात घेतली जाते. म्हणजे यामध्ये काय केलं जातं की प्रमाणबद्ध निर्देशांक, याला प्रमाणबद्ध देखील असं म्हटलं जातं. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल यामध्ये मोजले जातात. म्हणजे उदाहरणार्थ जर आपल्याला बघायचं म्हटलं तर 2 वर्षापूर्वी आपल्या शेतामध्ये समजा तुमच्याकडे जर ऊसाचं क्षेत्र आपण सर्वसाधारणपणे बारामती परिसरामधले आहोत आणि आपल्याला माहीत आहे ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि दर एकरी उत्पादन किती मिळालं याचा अंदाज करत असतो. आज जर समजा यावर्षी आपल्या शेतामधल्या ऊसाचं जर उत्पादन एका एकरामध्ये 60 टन ऊस निघाला तर बहुतेक करून आपण म्हणतो बऱ्यापैकी ऊसाचं उत्पादन झालं. म्हणजे 60 टन म्हणजे क्वांटिटी ऑफ गुड्स म्हणजे वस्तूचं उत्पादन. ऊस ही एक वस्तू आहे असं गृहीत धरलं आपण या ठिकाणी आणि या ऊसाचं उत्पादन किती झालं 60 टन. मग 2 वर्षापूर्वी याच शेतामध्ये किंवा याच एका एकरामध्ये किती उत्पादन झालं? समजा तुम्ही म्हणाला 80 टनाचं उत्पादन झालेलं होतं. म्हणजे अशा प्रकारे क्वांटिटी ऑफ गुड्स म्हणजे उत्पादनाच्या संख्येचं परिमाण इथं विचारात घेतलं जातं आणि त्याला संख्यात्मक निर्देशांक असं म्हटलं जातं. बहुतेक वेळा उत्पादनाच्या बाबतीमध्ये आपण बघतो की पूर्वीच्या काळामधली जी उत्पादनाची परिस्थिती किंवा 2 वर्षापूर्वी काय होती, 10 वर्षापूर्वी काय होती, 20 वर्षापूर्वी काय होती आणि त्या काळामध्ये वस्तू आणि सेवांचं किती प्रमाणात उत्पादन होत होतं आणि आत्ता काय होतं आहे आणि यामध्ये अशा प्रकारे शेती क्षेत्रामध्ये होणारं उत्पादन, औद्योगिक क्षेत्रामध्ये होणारं उत्पादन आणि या उत्पादनाचं परिमाण हे संख्यात्मक निर्देशांकामध्ये विचारात घेतलं जातं. म्हणून त्याला क्वांटिटी असं म्हटलं जातं. म्हणजे क्वांटिटी ऑफ गुड्स म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? संख्यात्मक
निर्देशांक. म्हणजे जसं किंमत निर्देशांक हा पहिला प्रकार बघितला त्याचप्रमाणे आपल्याला हा दुसरा प्रकार बघायचा आहे, तो म्हणजे संख्यात्मक निर्देशांक. इथं किमतीचा विचार केलेला नाही. म्हणजे 2 वर्षापूर्वी होणारं उत्पादन किंवा उत्पादनाचं परिमाण, उत्पादनाची संख्या किती होती, वस्तूंचं किती उत्पादन झालं आणि चालू वर्षामध्ये किंवा आता 2020मध्ये किती उत्पादन झालं याची तुलना. मग उत्पादन कमी झालं का उत्पादन वाढलं किंवा उत्पादनाची संख्या कमी झाली का घटली याची तुलना यामध्ये केली जाते. बघा, निर्देशांकाचा तिसरा प्रकार तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय, तो म्हणजे मूल्य निर्देशांक. म्हणजे मूल्य निर्देशांक, आता तुम्ही म्हणाल पूर्वी पहिला निर्देशांक दिला आहे तो किंमत निर्देशांक, त्याला प्राइस इंडेक्स असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी आपण काय म्हणतोय, किंमत निर्देशांक असं म्हटलेलं नाही. इथं ठिकाणी काय म्हणतोय, मूल्य निर्देशांक. म्हणजे कुठल्याही वस्तूंच्या बाबतीमध्ये किंमत आणि मूल्य यामध्ये फरक असतो हे तुमच्या लक्षात आलेलं असावं. आणि किंमत विचारात घेत असताना त्या ठिकाणी पी म्हणजे प्राईस आणि क्यू म्हणजे क्वांटिटी. म्हणून पहिल्या किंमत निर्देशांकामध्ये आपण काय विचारात घेतलेलं होतं, पी प्राईस. आणि दुसऱ्या निर्देशांकामध्ये, संख्यात्मक निर्देशांकामध्ये आपण काय विचारात घेतलं होतं, क्वांटिटी. जर पी गुणिले क्यू याचा जर विचार केला तर काय होईल, उदाहरणार्थ तुम्ही दुकानामध्ये गेला आणि दुकानदाराला म्हटला की मला 5 रुपयाचा एक पेन दे, तर दुकानदार काय करेल, 5 रुपयामध्ये एकच पेन देईल. जर तुम्ही 2 पेन घेतले तर काय करेल, 5 रुपयाप्रमाणे 2 पेन, म्हणजे 5 गुणिले 2 म्हणजे क्वांटिटी किती झाली, 2. म्हणजे संख्या वाढली. या ठिकाणी काय झाली, संख्या वाढली. संख्या वाढल्यानंतर तुम्हाला द्यावे लागणारे पैसे देखील काय होणार आहेत, वाढणार आहेत. म्हणजे त्या ठिकाणी मूल्य, पेनाचं मूल्य विचारात घेत असताना तुम्ही क्वांटिटी विचारात घेतलेली आहे. क्वांटिटी म्हणजे काय, संख्या विचारात घेतलेली आहे. आणि ही संख्या म्हणजेच काय, पी गुणिले क्यू. म्हणजे याचं गुणोत्तर करून तुम्हाला व्हॅल्युएशन म्हणजे एकूण किंमत काढावी लागते. अशा प्रकारे वस्तूचे मूल्य म्हणजेच किंमत आणि वस्तूंची नगसंख्या किंवा परिमाण यांचा गुणाकार, त्यालाच मूल्य निर्देशांक असं म्हटलं जातं. हा चलाच्या मूल्यातील बदलाचे रुपयाच्या स्वरूपात मोजमाप करत असतो. म्हणजे काय करत असतो, रुपये. जरी पेनाची किंमत 5 रुपये आहे, मग तुम्ही काय म्हणणार, 5 रुपयाचा पेन, यावर्षी त्याची किंमत 5 रुपये, गेल्या वर्षी 5 रुपये, 2 वर्षापूर्वी 5 रुपये, 10 वर्षापूर्वी 5 रुपये असेल का, नाही, ती फार कमी असणार आहे. बरोबर आहे ना. म्हणजे जो आता सध्या 5 रुपयाचा पेन, म्हणजे त्यावेळेसची किंमत आणि आत्ताची किंमत याची किमतीची तुलना झाली. दुसऱ्या निर्देशांकामध्ये काय केलं आपण, संख्यांची तुलना केली, म्हणजे उत्पादनाचं प्रमाण याचा विचार केला. आणि आपण आता मूल्य निर्देशांकामध्ये काय करतोय, तर पी गुणिले क्यू म्हणजेच काय, किंमत गुणिले एकूण संख्या याचं गुणोत्तर विचारात घेतोय. म्हणजे एकूण मूल्य विचारात घेतोय, द्यावी लागणारी किंमत याचा विचार आपण इथं विचारात घेतोय. आणि अशा प्रकारे किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक यावरून आपल्याला मूल्य निर्देशांकाचा देखील विचार करता येतो. आणि मूल्य निर्देशांकामध्ये म्हणजे वस्तूच्या किमती आणि वस्तूचं उत्पादनाचं परिमाण याचा विचार केला जातो किंवा एकूण संख्या विचारात घेतली जाते. म्हणून पी गुणिले क्यू याचं प्रमाण विचारात घेतलं जातं. आणि या दोन्हीमधील बदलाचं प्रमाण कमी जास्त असू शकतं, त्यामुळं तो अधिक माहितीपूर्ण देखील ठरू शकतो. म्हणजे किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक आहे याच्यापेक्षा मूल्य निर्देशांक हा अधिक माहितीपूर्ण असू शकतो. कारण इथं आपल्याला दोन्हीचा विचार म्हणजे किंमतही माहीत पडते आणि क्वांटिटी देखील म्हणजे प्रमाण किंवा उत्पादनाची संख्या देखील आपल्याला या ठिकाणी माहीत होते. म्हणून मूल्य निर्देशांक देखील हा तिसरा प्रकार महत्त्वाचा आहे. आणि बघा, निर्देशांकाचा चौथा प्रकार विशिष्ट हेतू निर्देशांक हा देखील महत्त्वाचा निर्देशांक आहे. कारण बहुतेक वेळा आपण या 3 गोष्टींचा आता विचार केला, म्हणजे मूल्य आणि संख्याचा विचार केला, पण विशिष्ट हेतू निर्देशांक म्हणजे आपल्याला बहुतेक वेळा
अर्थव्यवस्था, मग आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करत असताना देशामधली दारिद्र्याची परिस्थिती काय आहे याचा विचार करावा लागतो. म्हणजे दारिद्र्याची परिस्थिती पूर्वी कशी होती, आत्ता काय आहे. बहुतेक वेळा आपण असं म्हणतो की ब्रिटिश कालखंडामध्ये आपल्या देशामधले लोक हे धनधान्याच्या दृष्टिकोनातून किंवा धनसंपत्तीच्या दृष्टिकोनातून असं तर म्हटलं जात होतं की सोन्याचा धूर निघत होता. आता खरं आहे का खोटं आहे हे आपल्याला माहीत नाही, परंतु बहुतेक वेळा, कारण त्या काळामध्ये गरीब लोक होते आणि आत्ताही गरीब लोक आहेत, त्यांची संख्या काही कमी झालेली नाही. परंतु दारिद्र्याचं प्रमाण असेल किंवा दारिद्र्याचं प्रमाण निश्चित करायचं असेल ते जाऊ द्या, त्याच्याबरोबर आपल्याला आणखीन काही बरेच गोष्टी, दारिद्र्य ना एवढंच नाही, रोजगार आहे, उत्पादन आहे किंवा कामगारांचं जीवनमान आहे आपल्या देशामधली, म्हणजे अशा अनेक गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला तो एक विशिष्ट हेतू, म्हणजे विशिष्ट हेतू म्हणजे नेमकं काय, तर आपल्याला एखाद्या घटकाच्या बाबतीमध्ये, समजा शेअर बाजार म्हटलं की शेअर बाजार म्हणजे उद्योग व्यवसायांच्या बाबतीमधले शेअर्सच्या किमतींच्या बाबतीमधला तिथं विचार केला जातो. आणि आपण जर समजा व्यापाराचा विचार जर केला, आयात निर्यात व्यापार, म्हणजे गेल्या 2 वर्षापूर्वी आयात निर्यात व्यापाराच्या बाबतीमधली परिस्थिती काय होती, आत्ताची काय परिस्थिती आहे. म्हणजे अशा प्रकारे श्रम उत्पादन, म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे देशामधल्या लोकांच्या श्रम उत्पादनाच्या बाबतीमधली परिस्थिती जर विचारात घेतली, म्हणजे अशा आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल, जर आपल्याला आरोग्याचा विचार केला, म्हणजे आरोग्याचा विचार करून निर्देशांक तयार करायचा आहे, गरिबीचा विचार करून निर्देशांक तयार करायचा आहे, म्हणजे अशा एक विशिष्ट हेतू, व्यापाराचा हेतू असेल, म्हणजे अशा विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून, उदाहरणार्थ बारामती परिसरामधील शेतकऱ्यांचं जीवनमान कसं आहे, जर ते पूर्वी कसं होतं आत्ता कसं आहे, म्हणजे हा झाला हेतू. मग पुन्हा कशाचा हेतू झाला, मी बारामती परिसरामधील शेतकऱ्यांचा जीवनमान यावरती आपल्याला निर्देशांक तयार करायचं. मग सुधारलं की त्याच्यामध्ये आपल्याला परिस्थितीमध्ये वाढ झाली किंवा आता परिस्थिती ढासळलेली आहे, म्हणजे असा, किंवा कामगारांचं जीवनमान असेल, म्हणजे या असा विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून त्या बाबतीमधली परिस्थिती, पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याची तुलना करून जो निर्देशांक तयार केला जातो त्याला विशिष्ट हेतू निर्देशांक असं म्हटलं जातं. म्हणून काही एक हेतू डोळ्यासमोर ठेवून या निर्देशांकामध्ये, म्हणजे विचार करूनच हा निर्देशांक तयार केला जातो. असे हे निर्देशांकाचे 4 महत्त्वाचे प्रकार आपल्याला सांगता येतील. आणि आपल्याला हे जे 4ही प्रकार आहेत किंमत निर्देशांकाचे, ते आपल्याला डिटेलमध्ये किंवा ते व्यवस्थितपणे पाहायचे आहेत. आणि असे किंमत निर्देशांकाचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये शासनाकडून देखील काही निर्देशांकाच्या बाबतीमध्ये विचार केला जातो, आणि असे भारत सरकारकडून, म्हणजे शासनाकडून देखील किंमत निर्देशांकाच्या बाबतीमधले असे काही विचार केला जातो. हे तुम्हाला माहीत आहे का, म्हणजे अशा प्रकारचा हा भाग तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. आणि त्याच्यामधला शासनाकडून जो म्हणजे वापरला जातो, व्यापकपणे वापरण्यात येणारा निर्देशांक आहे. आणि बघा, मग सांगितल्याप्रमाणे असे जे 4 प्रकारचे निर्देशांक आहेत, तसेच बहुतेक वेळा अशा प्रकारचे निर्देशांक शासनाकडून वापरले जातात. त्याच्यामधला पहिला निर्देशांक आहे ग्राहक किंमत निर्देशांक, म्हणजे बाजारामध्ये ग्राहकांकडून दिली जाणारी किंमत. आपण म्हणतो की प्रत्यक्ष तुम्ही खरेदी करता ती किंमत म्हणजे ही ग्राहकांकडून खरेदी केली जाणारी किंमत, दिली जाणारी किंमत. उदाहरणार्थ, तुम्ही बाजारातून 35 रुपये किलो दरानं साखर खरेदी केली तर 35 रुपये हा ग्राहकाकडून दिला जाणारा दर आहे. म्हणून त्या ग्राहकाकडून दिल्या जाणाऱ्या किमतीचा विचार करून तो निर्देशांक विचारात घेतला जातो. आणि दुसरा निर्देशांक तिथे दिलेला आहे बघा, घाऊक किंमत निर्देशांक. मग आता तीच साखर तुम्ही खरेदी करता ती व्यापाऱ्यांकडून खरेदी केली जाते. आता व्यापारी साखर तयार करतायत का, नाही, ते साखर कारखान्यामध्ये तयार होते आणि साखर कारखान्याकडून ते खरेदी करत असतील किंवा असे टेंडरच्या माध्यमातून साखर खरेदी केली जाते. मग ती साखर 35 रुपयानं खरेदी करत असतील का, ती त्यांना 30-32 रुपयानं साखर मिळत असेल आणि ती साखर ग्राहकांना 35 रुपयानं विकली जाते. म्हणून 30-32 रुपये दर हा
घाऊक किमतीचा दर झाला. म्हणजे जे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून खरेदी केले जातं म्हणून त्याला घाऊक किंमत, म्हणून बाजारामधली घाऊक किंमत विचारात घेऊन हा निर्देशांक तयार केला जातो. आणि तिसरा दिलेला आहे तो म्हणजे कृषी उत्पादनाचा निर्देशांक. म्हणजे देशामध्ये कृषी उत्पादन देखील महत्त्वाचा भाग आहे. कारण आपण बघितलं की दरवर्षी आपण जर गव्हाचा विचार केला तर गेल्या वर्षी म्हणजे देशामध्ये 5 दशलक्ष टन अशा प्रकारे गव्हाचं उत्पादन झालं. गेल्या वर्षी 10 वर्षापूर्वीचं उत्पादन किती होतं? 4 दशलक्ष टन. म्हणजे असं आकडेवारीच्या माध्यमातून मग ते वाढलं का कमी झालं, म्हणजे उत्पादनामध्ये वाढ झाली का घट झाली, यासाठी सुद्धा शासनाला अशा कृषी उत्पादनाचा निर्देशांक विचारात घ्यावा लागतो. चौथा निर्देशांक शासनाकडून वापरला जातो तो म्हणजे औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक. मग औद्योगिक क्षेत्रामध्ये झालेली वाढ किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये किती वस्तूंचं उत्पादन झालं. जसं बऱ्याच वेळा आपण म्हणतो की सध्या आता म्हणजे ग्राहकाकडून खरेदी केल्या जाणाऱ्या मोटरसायकल, कार वगैरे यामध्ये आता घट झालेली आहे. आणि बऱ्याच वेळी कोरोनाच्या प्रभावामुळे आता कंपन्याच बंद आहेत, उत्पादनच बंद झालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे वस्तू आणि सेवांचं उत्पादन कमी झालेलं आहे. असाच औद्योगिक क्षेत्रामध्ये उत्पादनाचा दर काय आहे, आता तो कमी झाला आहे. गेल्या वर्षी किती होता, 10 वर्षापूर्वी किती होता. म्हणून असा उत्पादनाचा देखील निर्देशांक औद्योगिक उत्पादनाचा काढला जातो तो शासनाकडून. सेवा निर्मितीचा पाचवा मुद्दा म्हणजे सेवा निर्मितीचा निर्देशांक. मग सेवा निर्मितीच्या बाबतीत देखील विचार केला जातो. मग सेवा म्हणजे तुम्ही काय, तुम्हाला याच्यामध्ये काय आहे, म्हणजे रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल किंवा वाहतूक, दळणवळण अशा प्रकारच्या सोयी सुविधा देशामध्ये निर्माण केल्या जातात. या सेवा किती प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत का त्याच्यामध्ये देखील घट झालेली आहे, ते सेवा निर्मितीच्या उत्पादनाच्या बाबतीमधला निर्देशांकावरून ठरवलं जातं. आणि सहावा पण देखील एक शासनाकडून विचारात घेतला जाणारा निर्देशांक तो म्हणजे आयात निर्यात निर्देशांक. मग आयात निर्यात निर्देशांक देखील महत्त्वाचा आहे की मग यावर्षी चालू वर्षामध्ये किती वस्तूंचा व्यापार झाला किंवा ती वस्तूंची आयात झाली, किती वस्तूंची निर्यात झाली. म्हणजे हा व्यापार तोल यामध्ये सुद्धा हा देखील शासनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे गेल्या 2 वर्षापूर्वी आयात निर्यात व्यापार कसा होता, आता देखील कसा आहे, आयात वाढली का कमी झाली, निर्यात वाढली का कमी झाली, म्हणजे याचा देखील या निर्देशांकामध्ये शासनाकडून विचार केला जातो. म्हणून शासनाकडून वापरला जाणारा किंवा व्यापकप्रमाणे वापरला जाणारा हा देखील निर्देशांक आहे. आणि 7वा अतिशय महत्त्वाचा आहे जो आपल्याला यामध्ये जरी पाहायचा नसेल तर त्याला मानव विकास निर्देशांक असं म्हटलं जातं. म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI. आणि हा निर्देशांक व्यापक प्रमाणामध्ये म्हणजे शासनाकडून वापरला जातो. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण तुम्ही जर ऐकलेलं असेल की जागतिक बँक असेल किंवा इतर ज्या जागतिक स्तरावरती काम करणाऱ्या संघटना आहेत की यांनी सांगितलं आहे की आता भारत हा विकसनशील देश नाही तर भारताचा समावेश आता दारिद्र्य म्हणजे या देशांमध्ये समाविष्ट म्हणजे गरीब देशांमध्ये आता समाविष्ट होणार आहे. कारण का आपल्या देशामधील लोकांचं जीवनमान आता ढासळत चाललेलं आहे असं त्यांच्याकडून. कारण आपण बघतोय की उत्पादन कमी झालेलं आहे किंवा लोकांच्या मधच्या वाट्याला येणारं उत्पन्न कमी झालेलं आहे, जीवनमान ढासळत चाललेलं आहे, गरिबाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. म्हणजे हा निर्देशांक कसा तयार केला जातो तर त्यामध्ये देशामधील लोकांचं सरासरी आयुर्मान विचारात घेतलं जातं, देशामधील लोकांचं शिक्षण विचारात घेतलं जातं, देशामधील लोकांचं उत्पन्न विचारात घेतलं जातं. म्हणजे यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शिक्षण, उत्पन्न, म्हणजे या गोष्टी विचारात घेतल्या जातात आणि त्यावरून मानव विकासाची गती काय आहे याचा विचार केला जातो. म्हणजे सर्वात आणि अतिशय महत्त्वाचा भाग आहे जो गेल्या वर्षी तुम्ही बघितलेला आहे इयत्ता 11वीमध्ये मानव विकास निर्देशांक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आणि अशा प्रकारे हे शासनाकडून असे व्यापक प्रमाणामध्ये वापरले जाणारे निर्देशांक आहेत. पुढल्या तासाला आपल्याला निर्देशांकाचं महत्त्व पाहायचं आहे. थँक्यू.